काय आहे? धन विधेयकामध्ये कुठल्या प्रकारची विधेयकं येतात? कुठल्या विधेयकाला काय विषय असतो? त्या विषयावरून ठरतं ते धन विधेयक आहे की नाही आहे. ते काय आहे ते आपण बघणार आहोत. धन विधेयकाची व्याख्या ही नंतरच्या म्हणजे अनुच्छेद 199 मध्ये सांगितली आहे. त्याआधी 198 मध्ये धन विधेयक पारित करण्याची विशिष्ट कार्यपद्धती म्हणजे जसं आपण बघितलं की इतर विधेयकांना आणि धन विधेयकांना वेगवेगळ्या कार्यपद्धती लावलेल्या आहेत. त्याची कारणही आपण चर्चा केली की धन विधेयक हे राज्याच्या एकंदर तिजोरीवर आपला बोजा टाकणारं पैशाशी संबंधित असलेलं असतं. त्याच्यामुळं त्याच्या पारित होण्याची जबाबदारी सुद्धा तेवढीच जास्त असते आणि त्याप्रमाणे ती जबाबदारी कोणाला द्यावी किंवा कोणाला ती जबाबदारी उचलण्यामध्ये जास्त झुकतं माप द्यावं याचं स्पष्टीकरण हे आपल्याला 198 मध्ये बघायचं आहे. जसं काल आपण सांगितलं की धन विधेयक हे इकॉनॉमिक बिल मनी बिल ज्याला आपण म्हणतो या पद्धतीने आपण ते घ्यायचं आहे. वित्तीय विधेयक फायनान्स आणि लेखा विधेयक हे अकाउंट. एकदा आपल्याकडे पैसा किती आहे, तो कसा येणार आहे, कुठल्या कराच्या माध्यमातून येणार आहे आणि किती जमा होणार आहे, त्याच्यापैकी राज्याचा जो कारभार चालतो, राज्य कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पगार असतील, राज्य ज्या पद्धतीनं कार्यचलित होतं त्या सगळ्या प्रकारामध्ये बिल्डिंग असेल, इलेक्ट्रिसिटी खर्च असेल, बाकीचा काही खर्च असेल, ह्या सगळ्याचं जे चालणं असतं त्याच्यातून जो खर्च राज्यावर पडणार आहे त्याचं योग्य नियमन हे धन विधेयकाच्या माध्यमातून केलेलं जातं. एकदा धन विधेयक आपल्याला समजलं म्हणजे आपल्याकडे किती संपदा आहे या वर्षासाठी, वित्तीय वर्ष मार्च एप्रिल पासून सुरू होतं ते पुढच्या वर्षाच्या मार्च एप्रिल पर्यंत. त्याच्या आधी आपल्याला हा धांडोळा घ्यावा लागतो, हा आढावा घ्यावा लागतो की आपल्याकडे पैसा किती आहे आणि त्या पैशाप्रमाणे आपल्या योजना काय काय आहेत. काही योजना फसलेल्या असतील, काही योजना नव्याने करायच्या असतील, काही योजनांना कालमर्यादा वाढवून दिली असेल, त्याचा अतिरिक्त बोजा राज्याच्या अर्थकारणावर पडणार असेल, तर अशा सगळ्या बाबी विचारात घेऊन आपण त्याप्रमाणे ही धन विधेयक पारित करत असतो. मग पैसा किती आहे हे एकदा पारित झालं की मग त्याचं वितरण किती, शालेय गोष्टीमध्ये, शैक्षणिक गोष्टीमध्ये, आरोग्याच्या संबंधी, शेतीच्या संबंधी, इतर लेबर वर्ग आहे त्यांच्या संबंधी, साधं शेतमजूर असेल तर आपण जी रोजगार हमी योजना सारखी योजना वापरतो त्या योजनेमध्ये एक प्राधान्यक्रमाने ठरवून आपल्याला त्याचं वितरण कसं करायचं, वितरणासाठी आपण वित्तीय विधेयक त्याला म्हणतो. आणि एकदा वितरण झाल्यावर ते वितरण बरोबर झालंय की नाही त्याचं अकाउंटिंग, कोणी किती पैसे खर्च केले, कुठल्या कलेक्टरकडे किती योजना होत्या, त्याच्याकडे किती शासनाचे फंड गेले, त्या फंडातून त्यांनी किती फंड खर्च केला, किती उरला, किती शिल्लक राहिला, महाज्योती सारख्या संस्था असतील त्यांना दिलेले 150 करोड असतील ते 150 करोड खर्च झाले का, खर्च झाले नाही तर ते का खर्च झाले नाही, मग ते दुसऱ्या खात्याकडे वर्ग करता येईल. असं जे एक लेखा म्हणजे अकाउंटिंग, इकॉनॉमी, मनी, त्याचं डिस्ट्रीब्युशन, फायनान्स आणि त्याचं अकाउंटिंग म्हणजे लेखा, या 3 गोष्टीचं परत एकदा सांगून हे करतो की आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे डिटेल. कारण इकॉनॉमी म्हटलं, कॉमर्स म्हटलं की थोडासा क्लिष्ट भाग आहे असं आपली जी समज असते ती तितकीशी सोपी करून सांगण्याचा प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे घटनेने आपल्या संविधानाने सुद्धा तो जितका सोपी करता येईल एक प्रक्रिया आणि त्याची व्याख्या या संदर्भात या 2 अनुच्छेदामध्ये 198 आणि 199 मध्ये केलेला आहे. आपण सगळ्यात आधी 198 बघूया की धन विधेयकांना पारित करण्याची विशेष कार्यपद्धती, धन विधेयकांबाबतची कार्यपद्धती. पहिलं समभाग 198 अनुच्छेदाचा असं म्हणतो की धन विधेयक विधान परिषदेत प्रस्तुत केले जाणार नाही. म्हणजे सगळी धन विधेयक जी असतील ती विधानसभेमध्येच प्रस्तुत केली जातील. विधानसभेचं त्याच्यावर काय म्हणणं आहे हे जाणून घेणं प्रथमतः जास्त महत्वाचं असेल असं जेव्हा आपण संबोधतो तर ह्या घटनेमध्ये केलेला उल्लेख आहे. पण तो उल्लेख का केलेला आहे त्याच्या मागचं कारण सुद्धा आपण बघितलं की विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी जे जनमानसातून निवडून दिलेले गेलेले असतात असे लोक असतात म्हणून त्यांचा अखत्यार, त्यांची ऑथॉरिटी त्याच
त्याचप्रमाणे त्यांची जबाबदारी सुद्धा, रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा जास्त आहे. आणि म्हणून धन विधेयक, जसं आपण मागच्या 97, 96, 95, 195, 194 या सगळ्या अनुच्छेदांमध्ये बघितलं की विधेयक जी आहे ती कुठल्याही सभागृहामध्ये प्रस्तावित केली जाऊ शकतात. जसं 195 म्हणालं की विधेयक हे विधान परिषदेमध्ये आणली जाऊ शकतात, विधानसभेमध्ये आणली जाऊ शकतात. पण धन विधेयक ही फक्त आणि फक्त विधानसभेमध्येच आणली जाऊ शकतात, विधान परिषदेमध्ये आणली जाऊ शकत नाही. उल्लेख करताना असं म्हटलेलं नाहीये संविधानात की विधानसभेमध्येच आणले जाऊ शकतात. संविधानाने उल्लेख थोडासा वेगळ्या मार्गाने केलाय की धन विधेयक विधान परिषदेमध्ये प्रस्तुत केली जाणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यानंतर समभाग 2 अनुच्छेद 198 पुढे असं म्हणतो की विधान परिषद असलेल्या राज्याच्या विधानसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर ते विधान परिषदेकडे तिच्या शिफारसीकरिता पाठविले जाईल आणि ते विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून 14 दिवसांच्या कालावधीच्या आत विधान परिषद आपल्या शिफारसीसह ते विधेयक विधानसभेकडे परत पाठविल आणि तदनंतर विधानसभेला विधान परिषदेच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही शिफारसी एकतर स्वीकारता येतील किंवा फेटाळता येतील. म्हणजे विधानसभेचे अधिकार समभाग 2 मध्ये अनुच्छेद 198 मध्ये अधोरेखित केलेले आहे. विधानसभेमध्ये एकदा असं धन विधेयक पारित झालं की ते विधान परिषदेला पाठवलं जाईल. आता हा मध्ये पाठवण्याचा कालावधी समजा सुट्टीचा असेल, 2-3 दिवसाचा गॅप असेल किंवा काही कारणास्तव उशीर झाला असेल विधान परिषदेमध्ये पोहोचायला, तर तो काळ वगळून तेवढा पिरियड सोडून ज्या दिवशी ते पारित झालेलं धन विधेयक विधानसभेकडून विधान परिषदेकडे जाईल त्या दिवसापासून 14 दिवसाच्या आत म्हणजे विधान परिषदेवर एक प्रकारचं बंधन, कालमर्यादा या ठिकाणी समभाग 2 ने निर्माण करून ठेवली आहे संविधानामध्ये. आणि ती कालमर्यादा 14 दिवसाची की या 14 दिवसामध्ये तुम्ही तुमचे जे काही शिफारसी असतील, त्याच्यावर जे काही म्हणणं असेल किंवा तुमच्याकडे त्याच्यावर चर्चा करून काही सांगता येणार असेल, दुसरं काही बदल करा या बिलामध्ये, या बिलामध्ये अशा त्रुटी आहे की या धन विधेयकामध्ये या गोष्टीचा समावेश केलेला नाही किंवा काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या गेलेल्या नाही, काही ॲम्बिग्युअस आहे म्हणजे अस्पष्ट आहे, त्याच्यातून 2-3 अर्थ निघू शकतात, नेमका कोणता अर्थ काढायचा आहे, हे सगळं करण्याचा अधिकार जरी विधान परिषदेला असला तरी विधान परिषदेला एक बंधन निश्चित आहे की 14 दिवसात त्यांनी सगळं हे करायला पाहिजे. हे 14 दिवसात केल्यानंतर विधान परिषदेने ते परत विधानसभेकडे पाठवायचं आहे. आता इथे विधानसभेला जास्त अधिकार दिले गेलेले आहेत. विधानसभेला काय अधिकार दिले, जे आपण आधीच्या अनुच्छेदांमध्ये लोकसभेच्या बाबतीत हे सेम मॉडेल बघितलं आहे. वर्ड टू वर्ड 198 आणि 199 हे आपण संसदेचं धन विधेयक जसं पारित होतं त्यासाठी जेव्हा बघितलं तर तोच प्रघात या ठिकाणी आहे. याच्यात कुठलाही फरक नाही, कारण धन विधेयक हे जबाबदारीनं आणि जास्त लक्षपूर्वक पारित करून घ्यायचे असतात. त्याच्यात कुठल्या प्रकारच्या त्रुटी किंवा कुठल्या प्रकारचे दुरार्थ, कुठल्या प्रकारचे द्विअर्थी असं निघू नये, अशी क्लॅरिटी असावी, त्यासाठी हे करायचं असतं. म्हणून विधानसभेला हे सगळे अधिकार दिलेले आहे. पण विधानसभेचे हे अधिकार लोकसभेच्या अधिकारासारखे जरी असले तरी विधानसभेनी ते बिल विधान परिषदेकडे पाठवणं आवश्यक आहे. विधान परिषद त्याच्यावर 14 दिवसात काय त्यांना पाठवायचं असेल ते पाठवेल. नाही पाठवलं तरी ते पारित झालं समजता येईल. ते आपण पुढे भाग 4 मध्ये बघूया, समभाग 4 मध्ये. पण ते पाठवल्यानंतर त्या ज्या शिफारसी आहे किंवा काही सूचना आहे किंवा काही बदल विधान परिषदेने त्याच्यामध्ये सुचवले असतील, करून दिलेले असतील, तर ते बदल, त्या सूचना, त्या सर्व पाळायच्या की नाही पाळायच्या, किंवा त्या सूचनांपैकी तसं 4 सूचना आहे, एकच घ्यायची, बाकीच्या 3 सोडून द्यायच्या किंवा 3 घ्यायच्या, 1 सोडून द्यायची, असा सगळा अधिकार विधानसभेला आहे. म्हणजे विधानसभा हे विधान परिषदेपेक्षा या ठिकाणी धन विधेयकाच्या बाबतीत जास्त पॉवरफुल असल्याचं आपल्याला समभाग 2 मधून निष्पन्न होत आहे. समभाग 3 अनुच्छेद 198 असं म्हणतं
की जर विधानसभेने विधान परिषदेच्या शिफारसीपैकी कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या तर धन विधेयक विधान परिषदेने शिफारस केलेल्या व विधानसभेने स्वीकारलेल्या सुधारणासह दोन्ही सभागृहांनी पारित केले असे मानले जाईल. म्हणजे आता ते शिफारस करून बिल विधानसभेकडे पाठवलं. विधानसभेला अधिकार आहे त्या शिफारसी विधान परिषदेच्या ऐकायचं नाही ऐकायचं, मानायचं नाही मानायचं. ते बिल आम्ही समजा काही तुमच्या शिफारसी ऐकत नाही असं म्हणून जर विधान सभेचं म्हणणं असेल तर विधानसभा ते बिल परत विधान परिषदेकडे पाठवणार नाही. शिफारसी स्वीकारल्या किंवा फेटाळल्या तरी ते बिल विधानसभेमध्ये आल्यानंतर दोन्ही सभागृहांनी पारित केलं असं समजलं जाईल आणि विधानसभेकडून तशी घोषणा केली जाईल. चौथा समभाग असं म्हणतो, जर विधान परिषदेच्या शिफारसीपैकी कोणत्याही शिफारसी विधानसभेने स्वीकारल्या नाही तर धन विधेयक विधान परिषदेने शिफारस केलेल्यापैकी कोणत्याही सुधारणेशिवाय विधानसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात दोन्ही सभागृहांनी पारित केले असे मानले जाईल. हेच जे सांगितलं त्याचाच हा अर्थ असा आहे की विधान परिषदेला ते बिल सर्वतोपरी पारित करण्याचा अधिकार आहे आणि एकदा विधानसभेने असं पारित केलं की राज्याच्या विधिमंडळाने म्हणजे राज्याच्या दोन्ही सभागृहाने विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाने ते बिल पारित केलं असं मानलं जाईल. समभाग 5/198 पुढे असं म्हणतो, जर विधानसभेने पारित केलेले व विधान परिषदेकडे तिच्या शिफारसीकरता पाठविलेले धनविधेयक उक्त 14 दिवसाच्या कालावधीच्या आत विधानसभेकडे परत पाठवण्यात आले नाही तर उक्त कालावधी संपल्यावर म्हणजे 14 दिवसाचा कालावधी संपल्यावर ते विधानसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात दोन्ही सभागृहांनी पारित केले आहे असे मानले जाईल. 14 दिवसात जर परत आलं नाही तर विधानसभेनं जसं सबमिट केलं होतं त्याचप्रमाणे ते बिल दोन्ही सभागृहांनी मान्य केलेलं आहे, पारित केलेलं आहे असं समजलं जाईल. या ठिकाणी या 5ही समभागाचा विचार केला तर एक प्रोसिजरल माहिती जरी दिलेली असली तरी या प्रोसिजर मागचं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल फार स्पष्ट आहे आणि ते आपण समजून घ्यायचं आहे की विधानसभेला विधान परिषदेपेक्षा धन विधेयकाबाबत जास्त अधिकार किंबहुना एकमुखी अधिकार दिलेले आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की विधान परिषद काय नुसतं नावासाठी आहे तसंही तुम्ही म्हणू शकता. हो, विधान परिषदेकडे काही आहे नावासाठी आहे, पण एखाद्या वेळी असंही असेल की विधान परिषद ही वरिष्ठ सभागृह राज्याचं असल्यामुळं एखाद्या वेळी एखादी चांगली सूचना त्यांच्याकडून येऊ शकते, ती मिस होऊ नये, ती बारगळू नये म्हणून हा प्रघात आहे की ते विधान परिषदेकडे पाठवलं गेलं पाहिजे. किंबहुना या ठिकाणी असं येईल की विधान परिषदेकडे बिल पाठवलंच नाही तर ते विधान सभेने पारित केलं असं म्हणता येईल का? तर नाही. हे बंधन विधानसभेवर तेवढं आहे की विधानसभेने ते बिल धन विधेयक हे विधान परिषदेला पारित झाल्यानंतर पाठवलं पाहिजे. त्याला प्रत्यवाय नाहीये, त्याला दुसरा पर्याय उपलब्ध नाहीये. परंतु मग विधान परिषदेने काही सूचना केल्या असतील तर त्या पाळणं, त्या मानणं, स्वीकारणं किंवा फेटाळणं हे सर्वस्वी विधानसभेच्या अखत्यारीत आहे असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता आपण 199 मध्ये कशाला धन विधेयक म्हणायचं, मनी बिल हे कशाला म्हणायचं, त्याच्याशी इकॉनॉमीचा संबंध आहे, आर्थिक अर्थकारणाचा अर्थशास्त्रीय संबंध आहे. अशा प्रकारचं जे विधेयक आहे ते विधेयक कुठल्या कुठल्या विधेयकाचं आहे. तर या ठिकाणी अशी एका पॅरेग्राफ मध्ये व्याख्या, जसं आपण व्याख्येचं इतर ठिकाणी प्रावधान बघतो की व्याख्या म्हणजे काय की या संकल्पनेमध्ये असे 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 याचा हा समावेश असेल, याशिवाय समावेश नसेल वगैरे असे व्याख्या असतात. पण इथं तसं न करता एक एक समभाग देऊन जसं काही टाइप्स ऑफ मनी बिल म्हणजे धन विधेयकाचे प्रकार अशा प्रकारे ह्या व्याख्येची मांडणी या ठिकाणी 199 मध्ये केलेली आहे. 199 मध्ये पहिला समभाग असं म्हणतो, या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ
एखाद्या विधेयकात पुढील सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबीशी संबंधित असलेल्या तरतुदीचं केवळ अंतर्भूत असतील तर ते धन विधेयक असल्याचे मानले जाईल. त्या बाबी अशा: खालील बाबी ज्याच्यामध्ये तपशिलाने दिलेल्या असतील, खालील बाबींची तरतूद ज्याच्यामध्ये केलेली असेल, ती सगळी बिल ही मनी बिल, धन विधेयक संबोधली जातील, धन विधेयक मानले जातील. आता ते काय काय आहे? पहिलं आहे कोणताही कर बसवणे, तो रद्द करणे किंवा तो माफ करणे किंवा त्यात फेरबदल करणे किंवा त्याचे विनियमन करणे. विनियमन म्हणजे नियमावली त्याची बदलण्याची गरज आहे. समजा एखादं रस्ते बांधणीचं धन विधेयक आहे आणि रस्ते बांधणीमध्ये टेंडर मागवायचं. ते टेंडर कसं अप्रूव्ह करायचं, कुठल्या पद्धतीचं टेंडर असलं पाहिजे आणि टेंडर एकदा अप्रूव्ह केल्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टर ते काम करणार आहे, त्याला सुरुवातीला अग्रिम रक्कम, आगाऊ रक्कम किती दिली गेली पाहिजे, त्याच्यानंतर त्याला रकमेचे किती किती दिवसांनी हप्ते हे जारी केले पाहिजे, याच्याबद्दलचं नियमन, त्याला आपण विनियमन म्हटलेलं आहे. हे नियमन काही कारणाने आपल्याला फेरबदल करायचे असते. समजा पावसाळा खूप जास्त झालेला आहे आणि रस्ते बांधणीमध्ये जे आपण त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली आहे टेंडर येण्यासाठी, ती मुदत आपल्याला तातडीनं मागवायची आहे तर 8 दिवसाची करणं आणि त्याच्यासाठी आलेले टेंडर त्याची शहानिशा जास्त शीघ्रगतीने करून घेणं, याबद्दलचे नियम वेळोवेळी बदलायचे असतात. त्याला फेरबदल, विनियमनामध्ये फेरबदल म्हणजे त्याचे विनियमन करायचं असेल, नियमामध्ये बदल करायचे असतील, त्या फेरबदलासह त्याच्यामध्ये काही गोष्टी वाढवून दिलेल्या असतील, काही गोष्टी कमी केलेल्या असतील, काही गोष्टी माफ केलेल्या असतील, वगैरे वगैरे सगळं टॅक्सेशन बद्दलचं जे काही स्ट्रक्चर आहे, जे कुठली बाब, हे जीएसटी सीएसटी जे आपण प्रचलित शब्द बघतो, या टॅक्सच्या संदर्भात असेल, त्या टॅक्सच्या संदर्भात नियम बदलणे, त्याच्यात फेरबदल करणे, माफ करणे, रद्द करणे, वाढीव करणे, कमी करणे वगैरे, हे जे सगळे प्रकार आहे, या सगळ्या प्रकारची जी विधेयक आहे ती धन विधेयक म्हणून संबोधली जातील. दुसरं आहे राज्य शासनाने पैसा कर्जाऊ घेणे किंवा कोणतीही हमी देणे याचे विनियमन अथवा राज्य शासनाने पत्करलेल्या किंवा पत्करावयाच्या कोणत्याही वित्तीय आबंधनाबाबतच्या कायद्याची सुधारणा. जे फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट, आबंधन म्हणजे फायनान्शियल करार मदार जे राज्याचे असतात त्याबद्दलच्या गोष्टी, कर्ज घ्यायचं असेल राज्याला त्याबद्दलची विधेयके आणि एखाद्या राज्याला गॅरंटी म्हणून राहायचं असेल, हमी द्यायची असेल, त्याबद्दलचे नियम, त्याबद्दलचे विनियम, कर्ज, हमी आणि आबंधन, हे 3 शब्द महत्वाचे आहे. म्हणजे लोन काढणे, एखाद्याला गॅरंटी म्हणून राहणे आणि राज्यांनी करार मदार करणे. पण या करार मदारांमध्ये आर्थिक उलाढाल पाहिजे. अशी आर्थिक उलाढाल ज्या करार मदारामध्ये आहे, अशी सगळी विधेयक ही धन विधेयक होतात. कर्जाऊ घेणे हे या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जणू राज्याला कर्ज काढणे हा अधिकारच बाहेर केलेला आहे की तुम्ही पाहिजे तेवढी कर्ज काढा. याच्यावर काही बंधनं आरबीआयच्या, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आहे की राज्याला एका विशिष्ट प्रकारे, विशिष्ट पद्धतीने, तर विशिष्ट मर्यादेपर्यंतच कर्ज घेता येतं. मग त्यांचा जीडीपी असेल किंवा इतर काही वित्तीय समीकरणामधून, आर्थिक समीकरणामधून ते स्टँडर्ड ठरत असेल, पण ते स्टँडर्ड ठरलं जातं. आता इथे एकाने प्रश्न विचारला होता लोकसभेच्या वेळी, आपण जेव्हा हे चर्चा करत होतो धन विधेयकाची, तेव्हा एकाने असा प्रश्न विचारला होता, तो आपण राज्याच्या वेळी याचं डिटेल हे करू असं म्हणून सांगितलं होतं. तेव्हाही थोडं उत्तर याचं आपण दिलं होतं. तो प्रश्न असा होता की राज्यावर कर्ज काढण्याची वेळ काय येते आणि असं जर कर्जबाजारी राज्य होत असेल तर ते राज्य तुम्ही कर्जबाजारी का केलं याबद्दल संविधान जबाबदारीपूर्वक विचारपूस करते का?
तर तशी तरतूद मला संविधानामध्ये लोकसभेच्या वेळी जी धनविधेयक आपण अभ्यासली त्याच्यातही दिसते नाही. आणि राज्य विधिमंडळाच्या कारभारासंबंधी कार्यपद्धती संबंधी आपण आता जी चर्चा करतो आहे 199 अनुच्छेदाची त्यामध्येही ते नाही. प्रश्न रास्त आहे. याला दोन अर्थाने याचं उत्तर देता येईल. एक विकासासाठी आणि त्रुटीसाठी. विकासासाठी एखादी नवीन कल्पना येत असेल आणि ती राबवायची असेल त्यासाठी कर्ज घेणं आवश्यक असते आणि जो उपक्रम त्या कर्जातून आम्ही विकसित करत आहोत तो असा आहे की त्याच्यातूनच कर्ज फेड केली जाईल. म्हणजे आपल्याला रस्त्यावरचे जे टोल नाके दिसतात हा कर्जफेडीचा प्रकार आहे. अशी योजना करून जर एखादी तुम्ही विकासाची योजना राबवत असाल तर ठीक आहे. पण इथे कसं होतं की एक विकासाची योजना राबवली त्याचा कालावधी 2 वर्षाचा जेव्हा मर्यादित केला जातो तेव्हा त्या 2 वर्षामध्ये जेव्हा ते काम पूर्ण होत नाही तेव्हा ते काम का पूर्ण त्या मर्यादेत झालं नाही याची अनंत कारणं दिली जातात. आणि हे सगळी कारणं शोधून आता कालमर्यादा वाढवून दिली पाहिजे अशा प्रकारचे अधिकार जे विधानमंडळाला आहेत त्या अधिकारांचा वापर करून त्या कालमर्यादा वाढवून दिल्या जातात. जेव्हा कालमर्यादा वाढवून दिल्या जातात तेव्हा आर्थिक बाबही त्यामध्ये समाविष्ट केली जाते आणि जो विकासाचा उपक्रम 100 करोडचा होता तो 150चा नंतर 200चा तो 500चा तो 1000 करोड पर्यंत वाढवला जातो. म्हणजे ज्या विकासाच्या बाबीसाठी तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे तो विकास त्या कालमर्यादेत जर पूर्ण झाला नाही तर तुम्हाला त्या उपक्रमाच्या त्रुटी भरून काढण्यासाठी जे कर्ज घ्यावं लागतं मला वाटतं हे उरावर बसणारं आणि डोक्यावर चढणारं कर्ज आहे याचा विचार झाला पाहिजे. या ठिकाणी एकदा लोकप्रतिनिधी निवडून गेल्यानंतर विधानमंडळामध्ये राज्याच्या सुशासनासाठी त्यांना जे अधिकार दिलेले आहेत ते खरंच राज्याच्या सुशासनासाठी होतात की नाही होत. प्रत्येक बाबीमध्ये प्रत्येक मंत्रालयाच्या दिव्याखाली जो आपल्याला घोटाळ्यांचा अंधार दिसतोय प्रत्येक ठिकाणी काही ना काही घोटाळे सगळे होतात. हे कशामुळे होतात? राज्याची संपत्ती कमी होते. त्रुटीचं अंदाजपत्रक दिलं जातं. किती? 500 करोड त्रुटी. 50 लाख करोड त्रुटीचं बजेट. हे जे सगळे शब्दप्रयोग आहे ना तर ह्या त्रुटी भरून काढण्यासाठी तुम्हाला जे कर्ज घ्यावं लागतं ते कर्ज मात्र तुमच्या डोक्यावर बसतं आणि त्या कर्जाची परतफेड होण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा फायदा किंवा पुरेसा नफा जेव्हा असल्या उपक्रमातून राज्याला प्राप्त होत नाही तिथं राज्य डबघाईस येतं, आर्थिक दृष्ट्या बुडतं आणि या बुडण्याकडे कुणाचंच लक्ष कसं नाही. पहिलं महत्वाचं असं आहे की ते जे उपक्रम आहे ते डबघाईस का आलेले? काय झालं तिथे डबघाईस? काय बिघडलं? त्याच्या त्रुटी शासनात आहे, प्रशासनात आहे. एवढे तज्ञ लोक त्या ठिकाणी असताना हेच जर तुमच्या घरचा बिझनेस असता, तुमच्या घरची शेती आहे, शेतीवर एखादं कुक्कुटपालन किंवा गोट फार्मिंगचा उद्योग तुम्ही सुरू केलेला आहे, बँकेचं कर्ज घेतलेलं आहे, तो बुडतो का? त्याच्यामध्ये जेवढी काळजी घेतली पाहिजे तेवढी कलेक्टिव्हली काळजी आपण घेतली आहे का? हे ह्या सगळ्या बाबी विचारात धरून हे निगेटिव्ह आता हे बुडवायचं. बुडवल्यानंतर बुडवायचं म्हणतोय, जबाबदारीने बोलतोय, हे बुडवायचं म्हणजे त्याकडे दुर्लक्ष काय? आता राज्याचं लक्ष कोणाकडे आहे? तुम्ही बघा ज्या राज्याचा कारभार जसा चालला पाहिजे तसा तो अजिबात चालत नाही. राज्याचं लक्ष वझेकडे, समीर वानखेडेकडे, ते दुसरे कोण त्याच्यात आले त्याच्याकडे, आर्यन खानकडे, हे सगळं चाललेलं असतं अहोरात्र. राज्याचं लक्ष जर त्या गोष्टीकडे असेल, राज्य जर निटोपाट तिथे मेहनत करणार असेल, एवढी मोठी यंत्रणा आहे ती त्या उपक्रमाच्या नफ्यासाठी राबवणार असेल तर उपक्रम कधीच डुबणार नाही. प्रश्न महत्वाचा या ठिकाणी आहे की उपक्रम डुबतात का? आणि एकदा ते डुबल्यानंतर
मग खाजगीकरणाकडे अशी काय जादूची कांडी आहे हो? म्हणजे आज एसटी राज्य परिवहन मंडळ डबघाईस आलं महाराष्ट्राचं, आणि उद्या ते धीरूभाई अंबानीच्या पोरांना दिलं की लगेच नफ्यात येईल का? असं काय होतं त्याच्यामध्ये? कॉस्ट ऑफ लेबर कट होतो, काही मानवीय काही अमानवीय गोष्टी होतात. काय नेमकं काय होतं? येतं कुठून? किंवा त्यांच्याकडे काही आंतरराष्ट्रीय काही इतर राज्यातून करार येतात, ते कॉन्ट्रॅक्ट मिळतात त्यांना नवीन, मग त्या राज्याला काय मिळू शकत नाही? राज्य त्या बाबतीत का उपलब्धता निर्माण करू देऊ शकत नाही? जो मेन प्रश्न आहे ना, तो असा आहे, की राज्य सरकार काय करतं आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जर उपक्रम डबघाईस येत असेल, उडत असतील, तर ते जेव्हा तुम्ही खाजगी लोकांच्या घशात घालता, तेव्हा हा अर्थकारणाच्या माध्यमातून राबवलेला खाजगीकरणाचा छुपा डाव आहे की नाही, हाही प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि खाजगीकरण केल्यावर समजा आता लोकल रेल्वे आहे. इंडियन रेल्वे आपल्या स्थानिक रेल्वेचा, लोकल रेल्वेचा कारभार सगळं बघ. आता एसी रेल्वे करायची असेल आणि ते प्रकरण जर आपल्याला एखाद्या खाजगी उद्योग समूहाकडे द्यायचं असेल, मग खाजगी उद्योग समूहाने त्याचं खूप सुधारणा केल्या, खूप लक्झरी निर्माण केली. प्लॅटफॉर्म अतिशय सुंदर, गुळगुळीत आणि फार छान केले. सगळ्या प्रकारच्या सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित राबवल्या. त्या राज्याला काय राबवता येत नाही? आता राज्याने जर एखादी सुविधा राबवायची असेल आणि ती त्या स्टँडर्डची असेल, तर राज्याला या ठिकाणी निर्बंध आहेत की त्यांनी त्याच्यातून लोकांवर लादलेला कर किंवा लोकांवर लादलेली फी, तिकिटाची किंमत म्हणा किंवा अजून काही म्हणा, हा एका मर्यादेपर्यंत असली पाहिजे. पण खाजगी लोक जे त्या 200 रुपयामध्ये सीएसटी टू ठाणे हा प्रवास जर एसी लोकलनी होत असेल, त्या ठिकाणी उद्या 2,000 रुपये घेतले आणि सांगितलं की आम्ही एवढ्या सुविधा दिल्या, आमचं एवढं बजेटिंग झालं, आमचा एवढा पैसा खर्च झाला, त्यासाठी 2,000 रुपये ही तिकिटाची किंमत असली पाहिजे. त्यालाही निर्बंध बसताना आपल्याला दिसत नाही. अनिर्बंध अशी जनतेची लूट, म्हणजे जनतेच्या खिशातला पैसा जास्त जातो, याला तुम्ही लोकाभिमुख लोककल्याणकारी सुशासन म्हणणार की नाही, याच्यावर प्रश्न आहे. आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह या दृष्टीने जर पॉझिटिव्ह दृष्टीने बघायचं असेल आणि कोणी एखादा उद्योग समूह जर त्याच्याकडे 4 लाख करोडची संपदा असेल, असा एखादा मोठा उद्योग समूह ते सगळं करत असेल आणि तो भारतीय असेल, तर त्या भारतीय उद्योग समूहाची सामाजिक जबाबदारी काय आहे? सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, CSR नावाचा एक कन्सेप्ट आहे. तो याच्यातून आलेला आहे. पण CSR राबवताना कसं केलं, की कुठल्या तरी एनजीओला कॉर्पोरेटनी काहीतरी फंड द्यायचे. तो एनजीओ समाजाभिमुख कामं करतो. म्हणून आम्ही समाजाची सेवा करण्यासाठी आमच्या धनाचा वापर करतो. अशा प्रकारची CSRची संकुचित व्याख्या करण्यात आली. CSRची व्याख्या अशी आहे, की तुझ्याकडे जे गडगंज संपत्ती आज आहे, टाटा असतील, बिर्ला असतील, अदानी असतील, अंबानी असतील, हे कुठून आलेली आहे? हे इथल्याच समाजातल्या राबवलेल्या उपक्रमातून आलेली आहे. तर त्या समाजाप्रती तुमचं उत्तरदायित्व म्हणून तुम्ही ते 2,000 फी काय ठेवायची गरज नाही, 200ची. तुम्ही जास्तीत जास्त 2,000, आपण 250 करा किंवा कमी करा. कमी करून दाखवा. मी तर म्हणेल लोकांवर अतिरिक्त बोजा न टाकता एखादा उद्योग समूह जर एखादा विकासाचा उपक्रम राबवत असेल, तर त्याला मानावं लागेल. पण असं कुठेही होत नाही. टोल नाक्यावरची किंमत बघा. साधा मुंबई पुणा एक सुपर एक्सप्रेस हायवेवरचे जे टोल वाढलेले आहेत आणि आता जेवढे पैसे येताना जाताना लोकांच्या खिशातून काढले जातात, डायरेक्ट आता ती टॅग आणि सिस्टम आलेली आहे फास्टॅग प्रमाणे, त्याच्यातून डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये चालले जातात. प्रश्न या ठिकाणी असा पडतो, की राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईस का येतं? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात मिळेल, की राज्य सरकार डबघाईस का येतं? आणि जर डबघाईस येत असेल, तर त्यासाठी जबाबदार कोण? त्याबद्दल संविधानाने काही वाच्यता केलेली आहे का? आणि ती वाच्यता आपल्याला संविधानामध्ये दिसत नाही. हे त्रुटी म्हणून जरी मी सांगत असलो किंवा सांगण्याचा प्रयत्न करत असलो, तरी ही त्रुटी म्हणून आपल्याला सरसकट संबोधता येणार नाही. कारण राज्य सरकारवरती जबाबदारी आहे. तुम्ही लोकांनी निवडून दिलं, तुम्ही तिथं गेला, राज्यावर बसला, राज्यकारभार चालवता. तुमची जबाबदारी काय?
सगळ्यात पहिला कुठलंही सरकार आलं आणि शपथविधी झाला की तो सांगतो मागच्या सरकारने आम्हाला फसवलं, मागच्या सरकारने असं केलं. त्याच्यात बरेचसे समीकरणं तुमची निघून जातात. आणि सरतेशेवटी एक महत्वाचा प्रश्न पडतो. राजकारणात गेलेल्या व्यक्ती, सत्तेवर राहिलेल्या व्यक्ती, त्यांच्या व्यक्तिगत मालमत्ता आणि संपदा या कैक पट्टीनं निर्माण होत. त्या कुठून येतात? त्या कशा निर्माण होतात? आजोबा 10x10च्या खोलीमध्ये, 10x15च्या खोलीमध्ये आयुष्य जगत असेल, पण नातू राजमहालामध्ये नवीन महाल बांधून तिथं प्रवेश करतो. हे सगळं कसं घडतं? असे कुठले उद्योग आहे, कुठल्या क्लुप्ती आहे, कुठल्या आयडिया आहे, कुठले विकासाचे आराखडे आहे? तर माय बापो हो, हे विकासाचे आराखडे जे तुम्हाला जमतात, ते आराखडे तुम्ही जनतेला का सांगत नाही, लोकांना का सांगत नाही? त्यांना का नाही तेवढे सुबत्त करून टाकू शकत तुम्ही? असं होताना दिसत नाही. म्हणजे कुठेतरी या संविधानाच्या पारायणामधून आपल्याला एक विचार प्रबोधन मनात घ्यायचं आहे, की खरं अर्थाने जे व्हायला पाहिजे तसं होत नाही. आज खरी अडचण या संविधानासमोरची तीच आहे. संविधान जवळपास संपल्यात जमा झालेला अशी जी हाकाटी सगळीकडे पिटल्या जाते, त्या हाकाटी मागे हीच खरी शल्य आहेत, की संविधानात सांगितलेले संदर्भ हे तसे राबवले का जात नाही, त्याच्या मागची कारण काय आहे आणि ती कारण दूर करण्यासाठी, त्या त्रुटी कायमच्या घालवण्यासाठी आपल्याला संविधानात काही बदल करणे आवश्यक आहे का? प्रक्रियेमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे का? नाही पेक्षा आमच्या परंपरेने चालत आलेल्या राजकारणाबद्दलच्या मानसिकतेमध्ये, आमच्या राजकीय सुचितेमध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? एवढा जरी विचार प्रेरित झाला तर मला वाटतं या पारायणाचा अर्थ आपल्याला समजला. हे कर्जाऊ आणि हमी घेणे आणि करार मदार करणे या विधेयकामध्ये जर बाबी समाविष्ट असतील तर ती विधेयक धन विधेयक म्हणून संबोधली जातील असं दुसरं उपसमभाग अनुच्छेद 199 त्या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि त्याहून पुढे गेल्यावर अजून 5 गोष्टी दिलेल्या आहेत. त्यापैकी तिसरी अशी की राज्याच्या एकत्रित निधी किंवा आकस्मिक निधी याची अभिरक्षा करणे, अशा कोणत्याही निधीत पैशाचा भरणा करणे किंवा त्यातून पैसा काढणे. राज्याला जो एकत्रित फंड राज्याचा याच्यातून जमा होतो करातून, तो फंड किंवा आकस्मिक निधी, एक असा कॉन्टिंजन्सी फंड, संकट समयी उपयोगात येणारा निधी, या दोन्ही निधीच्या संबंधाने जर काही विनिमयन असेल, एखादी रक्कम जास्त कमी करायची असेल, काही नियमांमध्ये फेरबदल करायचा असेल, तर ती सगळी विधेयक ही धन विधेयक म्हणून संबोधली जातील. त्याच्या पुढचं आहे राज्याच्या एकत्रित निधीतील पैशाचे विनियोजन, म्हणजे वितरण व त्याचे विनियोजन. हाऊ टू डिस्ट्रीब्यूट, राज्याचा जो मुख्य चंक आहे, राज्यामध्ये किती पैसा आज शिल्लक आहे, कर्ज घेतलेला, कर्जाऊ असलेला, काही कर दिलेला, काही लोकांच्या ह्यातून मुख्य निधी किती आहे, त्या निधी बाबतचे नियम करणारी विधेयक ही धन विधेयक म्हणून संबोधली जातील. त्याच्या पुढे म्हणतं कोणताही खर्च राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून घोषित करणे किंवा अशा कोणत्याही खर्चाची रक्कम वाढवणे. एखादा खर्च होत असेल, समजा न्यायालयामध्ये काही सुविधा निर्माण करायच्या आहे किंवा न्यायालय वाढवायची आहे, त्याच्यावरचा खर्च असेल, तो खर्च राज्याच्या मुख्य निधीमधून घ्यायचा की त्या लॉ अँड ज्युडिशरी कडे जो पैसा आहे त्या पैशातून तो खर्च करायचा, याबाबतची शहानिशा करणारी जी विधेयक असतात, ती विधेयक सुद्धा धन विधेयक म्हणून संबोधली जातात. कुठला निधी हा राज्याच्या मुख्य निधीमधून खर्च व्हावा किंवा काही निधी हे राज्याच्या आकस्मिक निधी असतील, उपनिधी असतील, मंत्रालयाचे निधी, प्रत्येक मंत्र्याचे निधी असतील, त्या मंत्र्यांच्या निधीमधून तो खर्च व्हावा, याबद्दलची ज्याच्यामध्ये उहापोह आहे अशी बिल ही धन विधेयक म्हणून संबोधली जातात. त्याच्या पुढचं आहे राज्याच्या एकत्रित निधीच्या किंवा राज्याच्या लोकलेखाच्या खाती पैशाची आवक किंवा अशा पैशाची अभिरक्षा किंवा जावक, राज्याच्या एकत्रित निधीमधून पैसा किती खर्च झाला त्याचं अकाउंटिंग, लोकलेखाच्या, पब्लिक अकाउंट्स म्हणतो आपण त्याला,
पब्लिक अकाउंट्स डिपार्टमेंट असा शब्द आहे. त्याचा अर्थ आहे लोक लेखाच्या खाली. त्याचं अकाउंटिंग कशा पद्धतीने व्हावं त्याबाबतचे काही नियम किंवा त्याबाबतच्या काही तरतुदी असतील आणि अशी विधेयकं जर सादर झाली तर ती सुद्धा धन विधेयक म्हणून संबोधली जातील. आता जेवढी आपण वरती बघितली ती उपखंड क ते च म्हणजे वरची पाचही यात विनिर्दिष्टित केलेल्यापैकी कोणत्याही बाबीला अनुषंगिक असलेली कोणतीही बाब ही धन विधेयक म्हणून समजली जाईल. ज्या वरच्या 5 गोष्टी आतापर्यंत सांगितल्या त्या गोष्टीच्या अनुषंगाने येणाऱ्या काही बाबी या सुद्धा धन विधेयकामध्ये समाविष्ट केल्या जाईल आणि अशा बाबी आल्यावर त्या विधेयकांना धन विधेयक म्हणूनच संबोधलं जाईल. समभाग 2 तसं सांगतो की एखादे विधेयक हे दंड किंवा अन्य द्रव्य शास्ती फंड, द्रव्य म्हणजे फंड आणि शास्ती प्युनिटिव्ह त्याला शासन होतं म्हणजे दंड, रोख रकमेचा दंड म्हणजे द्रव्य शास्ती बसविण्याकरिता अगर लायसन्स फीची किंवा दिलेल्या सेवेबद्दलच्या फीची मागणी किंवा भरणा करण्याकरता नमूद करते एवढ्याच कारणाने अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने किंवा निकायाने स्थानिक प्रयोजनाकरिता कोणताही कर बसवणे, तो रद्द करणे, तो माफ करणे, त्यात फेरबदल करणे किंवा त्याचे विनिमय करणे याकरिता तरतूद करते एवढ्याच कारणाने ते धन विधेयक असल्याचे मानले जाणार नाही. म्हणजे जे विधेयक दंड निर्धारित करते, दंड 2 प्रकारचा, शिक्षा म्हणजे एखाद्याला सस्पेंड करणे किंवा कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाकणे ह्या शिक्षा आहेत. त्याशिवाय त्याच्यावर दंड बसवणे म्हणजे त्याच्याकडून ते पैसे वसूल करणे, दंड किंवा अन्य द्रव्य शास्ती याचा अर्थ तो आहे की त्याच्याकडून दंड वसूल करणे रोख रकमेचा आणि त्याला खालसा करणे. या बाबतीतली जर काही बिल असतील तर ती बिल तुम्हाला धन विधेयक म्हणून संबोधली जाणार नाही, कारण हे प्रशासकीय नियमांची पूर्तता करणाऱ्या बाबी आहेत. या बाबींचा डायरेक्ट संबंध राज्याच्या मुख्य जमा निधीवर किंवा राज्याच्या आकस्मिक निधीवर किंवा मंत्रालयाच्या विशिष्ट मंत्रालयाच्या निधीवर डायरेक्ट संबंध नाही, म्हणून अशी बिल ही दंड आणि द्रव्यशास्त्री म्हणजे एखाद्याला पनिश करत असताना आपण जे नियम करतो त्या पनिशमेंटचे नियम म्हणजे हे थोडस लीगल आहे, प्रशासकीय आहे, कायदेशीर आहे. म्हणून हे ज्याचा बोजा डायरेक्ट राज्याच्या मुख्य निधीवर येत नाही अशी विधेयक ही धन विधेयक म्हणून संबोधली जाणार नाही. धन विधेयकाच्या ज्या 7-8 कॅटेगरी आपण आतापर्यंत बघितल्या त्याला हा समभाग 2 अपवाद आहे असं म्हटलं पाहिजे. तो अपवाद का आहे? कारण याच्यामध्ये दंडाची तरतूद आहे, याच्यामध्ये फाईन वसूल करण्याची तरतूद आहे, शिक्षा करण्याची तरतूद आहे. म्हणून तिसरा समभाग अनुच्छेद 199चा पुढे असं म्हणतो की जेथे विधान परिषद आहे अशा राज्याच्या विधानमंडळामध्ये प्रस्तुत केलेले एखादे विधेयक हे धन विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाला त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. विधान परिषदेच्या सभापतीला तो अधिकार नाही, विधान परिषदेला हे अधिकार नाही. विधानसभेच्या अध्यक्षाला एखादी बाब, जसा आता अपवाद बघितला आपण दंड आणि द्रव्यशास्त्री बद्दलचा, एखादा असा मुद्दा निर्माण झाला की हे धनविधेयक आहे की नाहीये, याचा डायरेक्ट बोजा राज्याच्या एकंदर जमा निधीवर आहे की नाहीये याबाबत जेव्हा आपण विचार करू आणि काही याच्यामध्ये मतमतांतर निर्माण झाली तर शेवटचा निर्णय हा विधानसभेचा अध्यक्ष ते धन विधेयक आहे की नाही याबाबत घेऊ शकेल. शेवटचा समभाग 4 अनुच्छेद 199चा असं म्हणतो प्रत्येक धन विधेयक अनुच्छेद 198 खाली विधान परिषदेकडे पाठविण्यात येईल तेव्हा आणि अनुच्छेद 200 अन्वये अनुमतीकरिता राज्यपाला सादर करण्यात येईल तेव्हा ते धन विधेयक आहे असे विधानसभेच्या अध्यक्षाच्या सहीचे प्रमाणपत्र त्यावर पृष्ठांकित केले असेल. प्रक्रियेचा भाग आहे. जी धन विधेयक असेल विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आपण ज्या 198च्या तरतुदी बघितल्या त्याच्यामध्ये पारित झालेलं असेल अशी बिल जेव्हा राज्यपालाच्या सहीला जाईल म्हणजे जिथं बिल हा कायद्यात रूपांतरित होईल, एक रिझॉल्युशन राज्य सरकारच्या वतीने किंवा
शासनाच्या वतीने निर्गमित होईल, त्यावेळी जेव्हा राज्यपालाच्या सहीसाठी जाईल तेव्हा हे धन विधेयक आहे म्हणून एक वेगळं सर्टिफिकेट विधानसभेच्या अध्यक्षाला त्या विधेयकाबरोबर जोडावं लागेल, अशी ही तरतूद आहे. या ठिकाणी आपण धनविधेयकाबद्दलच्या तरतुदी, धनविधेयक कशाला म्हणायचं त्याची व्याख्या आणि धनविधेयक पारित करून घेण्याच्या विशिष्ट कार्यपद्धती या 199 पर्यंत बघितल्या. आता आपण या घटनेच्या 200व्या अनुच्छेदावर येऊन पोहोचलो आहोत. 395 ही अनुच्छेद संख्या बघितली तर आपण अर्ध्यावर आलो असं म्हणायला हरकत नाही. अर्ध्याच्या थोडस पुढे आलेलो आहे. उद्या आपण विधेयकांना अनुमती देण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी पार पाडली जाते, राज्यपालाकडे गेल्यानंतर राज्यपालास काय काय अधिकार आहे, त्या अधिकारांचा वापर कसा केला जातो आणि त्या अधिकाराच्या वापरानंतर काही विधेयक ही विचारार्थ राखून ठेवू शकण्याचा अधिकार राज्यपालांना वगैरे आहे का, याबद्दलची चर्चा उद्या करणार आहोत. आज वेळेअभावी या ठिकाणी आपण विराम घेऊया आणि नेहमीप्रमाणे विनंती अशी की प्रश्न असतील ते प्रश्न जास्तीत जास्त या बाबतीत विचारले जावे, कारण हा जिव्हाळ्याचा संबंध असलेली आर्थिक बाब आहे. या बाबीबद्दल प्रश्न आले पाहिजे आपल्या मनावर. धन्यवाद.